असेल तरच बोल. पहिली गोष्ट अशी की मी तुझ्यासाठी काम करायला तयार आहे. तू मला जे हवंय ते मिळवून देशील आणि मी तुला जे हवंय ते. परफेक्ट. आता सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट, प्रशांतला जिथे ठेवलाय तो पत्ता मला मिळाला. म्हणून घाबरायचं नाही हं? या सगळ्याला आता तू तोंड दिलं पाहिजेस, धीराने, संयमाने. हे जा. त्याची आई त्याला भेटून गेली त्यानंतर त्यांनी या सगळ्याचा सिरियसली विचार केला असणार. मी खरं तर त्याच्याच निरोपाची वाट पाहतोय. तोपर्यंत फोन यायला हवा होता. एनिवेज, नमिता कुठे? त्या घरी गेल्या. मगाशी तुम्ही बोललात ना त्यांना, त्या कोणाशी बोलल्या नाहीत, गप्प होत्या. हो, ऍक्च्युली मी जरा जास्तच बोललो तिला. पण काय करणार, माझाही कधी कधी कंट्रोल सुटतो. हो, इथेच आहे, इथेच आहे, त्याच रस्त्यावर. पोलिओ होऊ नये म्हणून आपण कसं मुलाला मधनातनं डोस देतो, तसंच या प्रशांतलाही मधनातनं डोस द्यावा लागतो. बारकांनी त्या आकाश समोर तोंड उघडू नये म्हणून यांना घेऊन जा. प्रमोशन वाट बघते तुझं. मंगेशचं काम झालं ना की लगेच फळ मिळतं. मंगेशचं अरेस्ट वॉरंट मी उद्याच तयार करतोय. खरंच? हो मन. या दिवसाकरता आपण खूप प्रयत्न केले, खूप वाट पाहिली. प्रशांतची आई सुद्धा त्याच्याशी बोलली. आता नक्कीच प्रशांतचा विचार बदलला असणार. प्रशांतची कबुली, तुझी कंप्लेंट आणि आत्तापर्यंत गोळा झालेले पुरावे, हे सगळं मंगेशला अटक करण्यासाठी पुरेसं आहे. चाकू कशाला? त्याला दम द्यायचा आहे ना, त्याच्यासाठीच येतो. आम्हाला कळतं काय करायचं ते. पण शक्यतो तो वापरू नका. निघा. अरे लोक आहेत ना, माझीच वाट लावणार आहेत. चला, इथलं काम झालेलं आहे. गाडीत बसा लवकर, कोणी बघितलं तर वांदे होतील. खिशात मिळाल. आकाश सर, मला माझ्या चुकांची जाणीव झालीये. या सगळ्या स्कॅन्डलच्या मागे मी आणि फक्त मीच आहे. मीच मुली हेरल्या, मीच मुलींना फसवलं, सगळं मीच केलं. मला जगण्याचा काही अधिकार नाही, पण चौकीदारांना मला मरू दिलं नसतं म्हणून त्याला बेशुद्ध केलं आणि स्वतःला संपून घेतोय. माझ्या बाबतीत आता फक्त हेच होऊ शकतं. जमलंच तर माफ करा. मंगेश, मी तुला वॉर्न केलं होतं मंगेश. आता तुझं जगणं अवघड आहे.